धारावीचे आमदार ज्योतिताई गायकवाड आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। जनसुरक्षा विधेयक जे आहे ते आता चर्चेसाठी या अधिवेशनामध्ये ठेवलं जाणार आहे। याला विरोध असणार आहे, नेमकी विरोधक म्हणून भूमिका काय असणार? नक्कीच विरोध असणार आहे, कारण जो संविधानाने जो हक्क दिलेला आहे, भाषण स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, आंदोलन स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे, त्याच्यावरही गदा आणण्याचा प्रयत्न आहे। आणि हा कशासाठी करतात हे सगळ्यांनाच कळतंय। काही विशिष्ट लोकांसाठी, काही विशिष्ट सत्तेसाठी हा प्रयत्न केला जाणार आहे। त्यांच्या विरुद्ध कोणी बोलू नये, त्यांच्या विरुद्ध जर आवाज उठवला तर तुम्हाला पोलीस कोठडी दाखवले। आताही ते चालू आहे, पण ते विधेयक आणून ते काय म्हणतात त्याला संविधानिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात, पण तो आम्ही हाणून पाडू, कारण आम्हाला संविधान प्रिय आहे, आम्हाला लोकशाही प्रिय आहे आणि आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत। त्यामुळे आम्ही ह्याच्या विरुद्ध नक्कीच विरोध करणार आहोत। ताई, हिंदीचा जीआर तर रद्द झाला, पण आता एक नवीन माहिती समोर येते। तुम्ही सुद्धा प्राध्यापक होता, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला देखील आहे। 20,000 शिक्षकांना, परप्रांतीय शिक्षकांना नोकरी देण्याचा प्लॅन होता। मी असं म्हणणार नाही, कारण सगळ्यांनाच नोकरी मिळेल। ज्यांची एलिजिबिलिटी आहे, जे सक्षम आहेत त्यांना नक्कीच द्यावा आणि सगळ्यांना सामावून घ्यावं, उलट नोकऱ्या द्यावा, माझी ते अपेक्षा आहे। कारण ह्या मला सरकारमध्ये नोकऱ्या दिलेल्या दिसत नाहीये। कंत्राटी पद्धतीने काम चालू आहे, लोकांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम चालू आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काय बोलणार। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आहे की हिंदीचा जो जीआर रद्द झाला यामध्ये सर्व पक्षीय लोकांनी आपली भूमिका मांडली, नेत्यांनी आपली भूमिका मांडली, म्हणून सरकारवर दबाव निर्माण झाला आणि रद्द झाला। याकडे नेमकं कसं पाहता? जर कोणी श्रेय घेत असतील तर त्यांना घेऊ द्या, मेळावे घेत असतील तर असं पण म्हणाले। नाही, सगळ्यांचाच प्रयत्न आहे हा, काय म्हणतात त्याला, एकी झालेली आहे। महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळे एकत्र आले होते, सगळ्या पक्षांनी त्याला सपोर्ट केला होता आणि पुढे जर मी म्हणेन की राज ठाकरे साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जर त्याला पुढे त्यांना हे केलं तर ती चांगली गोष्ट आहे, पण त्याला सगळ्यांचा सपोर्ट होता, एवढं मात्र मी म्हणेन। पण या मेळाव्यातून एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणालेत। त्यामुळे महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल? की राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीचा एक भाग बनतील? बऱ्याच चर्चा आहेत, पण त्याचं उत्तर अद्यापही सापडत नाहीये। नाही, आमचे जे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि ते पूर्ण विचारांतीच निर्णय घेतील, कारण आता येणाऱ्या इलेक्शन पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत। आणि मला राज ठाकरेंबद्दल वाईट नाही आहे, कारण त्यांनी जेव्हा पक्ष निर्माण केला, जेव्हा ते उद्धव साहेबांच्या पक्षातून निघाले तेव्हा वेगळा त्यांनी पक्ष निर्माण केला, की असं केलं नाही की स्वतः त्यांनी पक्ष पळवला। पक्ष पळवणाऱ्यांचा आम्हाला नक्कीच राग आहे, त्यांना आम्ही गद्दारच म्हणतो। त्यामुळे ज्यांनी पक्ष पळवला नाही ते जे वेगळे गेले त्यांचा खर्च आम्हाला सन्मान आहे। कर्जमाफीबद्दल अब्दुल सत्तार यांनी विधान केले आणि म्हणाले की कर्जमाफी व्हायला पाहिजेत आणि त्यांचं एक मिश्किल हास्य सुद्धा समोर आलंय। त्यामुळे सरकारचेच नेते आता सरकारला घरचा हार देत आहेत। नक्कीच, कारण कर्जमाफी प्रत्येकाच्या मनात असतं, पण काही गोष्टी यांना बांधून त्या ठेवलेल्या असतात, कारण सत्तेमध्ये राहायचं असतं तर काही गोष्टी न बोलण्यासारख्या असतात, त्यामुळे ते लोक बोलत नाहीत। पण सगळ्यांच्या मनामध्ये आहे, जे सगळे संवेदनशील असतील, प्रत्येकाच्या जर मनात भावना असतील तर ते नक्कीच विचार करतील की ज्या ठिकाणी कर्ज माफी करणं आवश्यक आहे तिकडे कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, ना की तुमच्या मित्रांना तुम्ही कर्जमाफी करता ते चुकीचं आहे। त्यासाठी सगळेच बोलणार आहेत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।